नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील अवकाश मोहिमा या पाठातील पहिला व्हिडिओ मी मागे पाठवलेला आहे। यानंतर आज आपण या व्हिडिओमध्ये कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षा कशा असतात याविषयी अधिक माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आज आपला घटक आहे कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षा आणि याविषयी आपण पहिल्यांदा यातले काही बेसिक कन्सेप्ट बघूया की त्यामध्ये पहिल्यांदा असा प्रश्न येतो की उपग्रहाची भ्रमणकक्षा म्हणजे काय। म्हणजे असं आपण जसं म्हणतो की पृथ्वीसाठी चंद्र हा त्याचा काय आहे, लघु उपग्रह आहे, नैसर्गिक उपग्रह आहे। तर तसेच चंद्रासारखे पण काही कृत्रिम उपग्रह जे मानवाने तयार केलेले आहेत आणि हे मानवाने तयार केलेले उपग्रह पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरत असताना त्याची भ्रमणकक्षा कशी तयार होते याविषयी आता आपण अधिक माहिती घेणार आहोत। याविषयी विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं काही आकृतीद्वारे ही कक्षा कशी असते ती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी ही भ्रमणकक्षा म्हणजे काय हा घटक आपण पहिल्यांदा पाहणार आहोत। उपग्रहाची भ्रमणकक्षा म्हणजे काय हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर असं आहे की यामध्ये आपण जर पाहिलं तर कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेचे वर्गीकरण हे कक्षाच्या आधारे केले जाते। म्हणजे सर्व उपग्रह हे एकसारख्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत असतात। आता ऍक्च्युली सर्वच उपग्रह परिभ्रमण एकसारख्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत नाहीत। तर कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपृष्ठापासूनची उंची ही किती असावी आणि ही उंची कमी अधिक असते। आता याच्यामध्ये भ्रमणकक्षा वर्तुळाकार असावी की लंबवर्तुळाकार असावी, त्यानंतर विषुववृत्ताला ती समांतर असावी की विषुववृत्ताशी ती कोन करणारी असावी, आणि या सर्व गोष्टी त्या उपग्रहाच्या कार्यानुसार ठरत असतात। विद्यार्थी मित्रांनो, ही कृत्रिम उपग्रह जे पृथ्वीच्या भोवताली फिरत असतात तर त्यांची भ्रमणकक्षा जी आहे ती प्रत्येक उपग्रहाची भ्रमणकक्षा ठरलेली असते। यामध्ये आपण जर पाहिलं तर हे कृत्रिम उपग्रह म्हणजे जसं आपण इथं मी एक उदाहरण काढलेले आहे की इथं आपण जर पाहिलं तर इथं सेंटरला मी इथं पृथ्वी दाखवलेली आहे। म्हणजे ही पृथ्वी आहे आणि हा पृथ्वीचा हा केंद्रबिंदू आहे। या केंद्रबिंदूपासून पृथ्वीचं हा जो केंद्र आहे याच्यापासून केंद्रापासून ही पृथ्वीची भ्रमणकक्षा दाखवलेली आहे। भ्रमणकक्षा म्हणजे आपण इथे एक उपग्रह आपण म्हटलेला आहे की हा कृत्रिम उपग्रह आणि हा उपग्रह समजा पृथ्वीपासून h एवढ्या अंतरावर, इथून h एवढ्या अंतरावरती ही भ्रमणकक्षा इथून तयार होत आहे। इथं ह्या भ्रमणकक्षेमध्ये हा उपग्रह फिरणार आहे आणि म्हणून इथं म्हणजे आपण हा आर जो आहे त्या आरलाच त्याला ऑर्बिटल रेडियस असं म्हणतात। ऑर्बिटल रेडियस हा स्मॉल आर जो आहे तो ऑर्बिटल रेडियस असं आपण याला म्हणणार आहोत। तर यामध्ये आपण ही भ्रमणकक्षा कशी असावी, आता काही उपग्रह पृथ्वीला या पद्धतीनं दोन बाजूने उपग्रह फिरू शकतील। आता ही पृथ्वी आहे तर पृथ्वीच्या काही उपग्रह हे ध्रुवाकडून फिरत असतील। ध्रुवाकडून म्हणजे आपण समजा इथं ध्रुव म्हटले तर या दिशेने पृथ्वीच्या भोवताली हे काही उपग्रह फिरतात, तर काही उपग्रह मात्र विषुववृत्तानुसार फिरत असतात, म्हणजे या दिशेने फिरत असतात। आणि म्हणून कृत्रिम उपग्रह जे आहेत ते पृथ्वीभोवती फिरण्यासाठी याला दोन प्रकारे फिरू शकतात। एक ते म्हणजे हे ध्रुवीय त्याचा परिवलन असेल किंवा ते अक्षवृत्त रेखावृत्तानुसार त्याचे परिवलन असेल। या पद्धतीनं दोन पद्धतीनं ह्या पृथ्वीच्या भोवती त्याच्या भ्रमणकक्षा तयार होतात। आता ह्या भ्रमणकक्षा ज्या आहेत उपग्रहाच्या, आता ही भ्रमणकक्षा जी आहे ते कृत्रिम उपग्रहाच्या कार्यानुसार ठरत असतात। म्हणजे इथं उपग्रहाचं कार्य प्रत्येकाचं वेगवेगळं आहे। काही कृत्रिम उपग्रह हवामानाचा अंदाज घेतात, काही कृत्रिम उपग्रह हे अवकाशाचं निरीक्षण करत असतात। आता याच्यानुसार
भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर फिरते ठेवण्यासाठी, हे जे भूपृष्ठ जे आहे त्या भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर, भूपृष्ठ जे आहे आता इथं हा पृथ्वीचं भूपृष्ठ आहे, याच्या विशिष्ट उंचीपर्यंत याला फिरते ठेवण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकाची गरज लागते. उपग्रह प्रक्षेपकाची गरज असते. प्रक्षेपक म्हणजे लॉन्चर. म्हणजे ह्या भूपृष्ठापासून इथपर्यंतच्या उंचीवर एखादा उपग्रह सोडायचा असेल तर याला इथं प्रक्षेपकाची गरज असते. हा प्रक्षेपक म्हणजेच आपण याला म्हणतो लॉन्चर. हा जो लॉन्चर असेल, हा लॉन्चर म्हणजेच तो लॉन्चर हे दोन प्रकारचे असतात. हे प्रक्षेपक PSLV म्हणजेच PSLV किंवा GSLV असे दोन प्रकारचे लॉन्चर असू शकतात. PSLV किंवा GSLV असे दोन प्रकारचे हे प्रक्षेपक असतात की जे पृथ्वीच्या भूपृष्ठापासून पृथ्वीच्या भ्रमणकक्षेमध्ये उपग्रहाला लॉन्च करतात म्हणजेच हे प्रक्षेपण त्याला करण्यास प्रक्षेपकामार्फत त्याचं काय होतं, त्या ठराविक उंचीपर्यंत त्या उपग्रहाला नेलं जातं आणि तेथून त्याला त्या भ्रमणकक्षेमध्ये सोडलं जातं. त्यानंतर त्या उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी कक्षेच्या स्पर्श रेषेच्या दिशेने विशिष्ट वेग म्हणजेच याला आपण VC असं म्हटलं जातं. म्हणजे कक्षाच्या आधारे, उपग्रहाच्या भ्रमणकक्षेच्या आधारे विशिष्ट वेग याला दिला जातो. हा वेग मिळताच उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागतो आणि या वेगाचे जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला इथं तयार करता येणार आहे. हे सूत्र जे आहे म्हणजे हा VC जो आहे म्हणजे ह्याचं व्हेलॉसिटी जे आहे, आता याला आपण VC का म्हणणार आहे, म्हणजे हे जे सूत्र इथं आपल्याला दिलेलं आहे हे सूत्र जे आहे ते VCच्या रूपात दिलेलं आहे. इथं C म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आहे, अभिकेंद्री बल, आणि V मीन्स व्हेलॉसिटी, मीन्स इट इज द व्हेलॉसिटी विच इज इन द सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्यामुळं हा वेग मिळताच उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागतो आणि याचं जे सूत्र आहे ते सूत्र आता मी इथं थोडक्यात दाखवते की हे सूत्र जे आहे त्याच्यामधून आपण जर पाहिलं तर इथं आपण हे जे सूत्र आहे ते सूत्र आपण पाहणार आहोत. याच्यासाठी स्मॉल m काही आपण त्याच्या मूलभूत संकल्पना जे पाहणार आहोत. इथं स्मॉल m जो आहे, स्मॉल m म्हणजे हा वस्तुमानाचा उपग्रह आहे, म्हणजे हा उपग्रहाचं वस्तुमान, उपग्रहाचं वस्तुमान. त्यानंतर पृथ्वीच्या केंद्रापासून r एवढ्या उंचीवर, या पृथ्वीच्या केंद्रापासून स्मॉल r एवढ्या उंचीवर, म्हणजे इथं आपण जर पाहिलं तर स्मॉल r चे अर्थ आहे की पृथ्वीच्या केंद्रापासूनची उंची, पृथ्वीच्या केंद्रापासूनची उंची, आणि ती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर. आता हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे तर या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर, म्हणजेच h म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उपग्रहाची उंची. हा जो कन्सेप्ट आपण घेतला तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर VC या चालीने परिभ्रमण करत असताना आता हा VC याचा अर्थच आहे हा वेग आहे आणि तो वेग सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच अभिकेंद्री बल, या अभिकेंद्री बलामार्फत हा सेंट्रिपिटल फोर्स त्याच्यावरती लागू होणार आहे आणि हा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे एका अभिकेंद्री बलाने हा या कक्षेमध्ये परिभ्रमण करत राहणार आहे. की यावर कार्य करणारे अभिकेंद्री बल जे आहे त्याचं सूत्र असं तयार होणार आहे. अभिकेंद्री बल
अभिकेंद्री बल बरोबर mvc² अपॉन स्मॉल आर. अभिकेंद्री बल याच्यावरती जे कार्य करणार आहे त्याचं सूत्र असं आहे की mvc² अपॉन आर. आता यामध्ये मी आता सांगितलंय की यामध्ये छोटा m जो आहे ते छोटा m म्हणजे काय आहे, उपग्रहाचे वस्तुमान. म्हणजे आपण जे उपग्रह याच्यामध्ये कृत्रिम उपग्रह जे लॉन्च करणार आहे त्याचं वस्तुमान म्हणजे छोटा m vc. म्हणजेच हे काय आहे, वेलोसिटी ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स मार्फत तयार होणारा वेलोसिटी आहे त्याला vc², स्क्वेअर म्हणजे त्याचा वर्ग छेद म्हणजेच r म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापासूनची काय आहे उंची. म्हणजे ऍक्च्युली पृथ्वीच्या केंद्रापासून हा स्मॉल आर, या स्मॉल आर ची व्हॅल्यू जी येणार आहे ती स्मॉल आर बरोबर इथं ही उंची म्हणजे इथला पर्यंत पृथ्वीचा हा काय आहे रेडियस म्हणजे कॅपिटल आर प्लस ही इथून पृष्ठभागापासूनची वरील भ्रमणकक्षेपर्यंतची जी उंची आहे ती काय आहे h. म्हणूनच आपण ह्या r ला म्हणजे r पर्यंतची जी हाईट आहे तर त्या r लाच आपण ऑर्बिटल रेडियस असं म्हणणार आहे. ऑर्बिटल रेडियस म्हणजेच ही भ्रमणकक्षा जर आपण पकडली तर या भ्रमणकक्षेचा पृथ्वीच्या केंद्रापासूनचं हे काय आहे रेडियस म्हणजे हे काय असेल त्याची त्रिज्या असेल. आता यानंतर हे जे सूत्र आहे यानंतर आपण पुढील भाग पाहणार आहोत. त्यामध्ये हे अभिकेंद्री बल पृथ्वीचे गुरुत्व प्रदान करते आणि म्हणून अभिकेंद्री बल बरोबर पृथ्वी व उपग्रहातील गुरुत्वीय बल या पद्धतीने याचं सूत्र तयार होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभिकेंद्री बल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स हा पृथ्वीचे गुरुत्व प्रदान करते आणि त्यामुळं अभिकेंद्री बल बरोबर पृथ्वी व उपग्रहातील गुरुत्वीय बल यांची बरोबरी होते. आणि त्यामुळे आपण इथे जे सूत्र लिहिलेलं आहे mvc² म्हणजे विशिष्ट वेग हा m स्मॉल m जे आहे ते स्मॉल m हे उपग्रहाचं वस्तुमान आहे आणि हे काय आहे r+h म्हणजे भ्रमणकक्षेची त्रिज्या म्हणजे ऑर्बिटल रेडियस आहे हा भ्रमणकक्षेची त्रिज्या. त्यानंतर इथं आपण याची बरोबरी ही कुणाशी केलेली आहे तर कॅपिटल Gm × m मीन्स कॅपिटल G मीन्स हा गुरुत्व स्थिरांक आहे आणि या गुरुत्व स्थिरांकाची व्हॅल्यू जी आहे ती 6.67 × 10⁻11 नॅनो न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg². म्हणजे परत एकदा सांगते की हा गुरुत्व स्थिरांक जो आहे कॅपिटल G ची जी व्हॅल्यू आहे तर कॅपिटल G बरोबर गुरुत्व स्थिरांक बरोबर 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². त्यानंतर कॅपिटल M जे आहे ते पृथ्वीचं वस्तुमान आहे. हे पृथ्वीचं वस्तुमान म्हणजे कॅपिटल M आपण इथे जो वापरलेला आहे हे पृथ्वीचं वस्तुमान आहे. हे पृथ्वीचं वस्तुमान जे आहे याची व्हॅल्यू जी आहे म्हणजे एकूण आपल्या पृथ्वीचं वस्तुमान हे सरासरी आपण 6 × 10⁻24 किलोग्राम असं आपण पृथ्वीचं वस्तुमान घेतो. त्यानंतर कॅपिटल R जे आहे कॅपिटल R म्हणजे हे पृथ्वीची त्रिज्या आहे. ही पृथ्वीची त्रिज्या जी आहे ती किती आहे 6.4 × 10⁻⁷ मीटर किंवा डायरेक्ट आपण इथं किलोमीटर मध्ये ही व्हॅल्यू लिहिलेली आहे. याची किंमत अशी आहे पृथ्वीची त्रिज्या ही 6400 किलोमीटर आपण इथं घेणार आहोत. त्यानंतर स्मॉल h ही जी संज्ञा आपण इथं लिहिलेली आहे उपग्रहाची भूपृष्ठापासूनची उंची म्हणजे उपग्रह जो आहे तो उपग्रह आपण पृथ्वीच्या भूपृष्ठापासून उपग्रह जेवढ्या अंतरावरती आपण सोडलेला आहे ती उंची म्हणजे ती h या संज्ञेने दाखवलेली आहे. आणि म्हणून आपण एकूण ऑर्बिटल रेडियस जो दाखवतोय तो म्हणजे स्मॉल r. हा स्मॉल r कॅपिटल R म्हणजे पृथ्वीची त्रिज्या अधिक भूपृष्ठापासूनची उपग्रहाची उंची या दोघांची बेरीज म्हणजे ही व्हॅल्यू येणार आहे स्मॉल r ची. म्हणजे ही भ्रमणकक्षेची सेंटर पासून काय असणार आहे त्रिज्या असणार आहे. आता आपण ही व्हॅल्यू ह्या दोघांची जी बरोबरी इथे केलेली आहे यामध्ये आपण पाहिलं तर ह्या बरोबरी
इथं याचा दोनदा गुणाकार आहे, म्हणजेच हा दोनदा गुणाकार असल्यामुळं इथं हा घटक ह्या एकाशी जाणार आहे आणि एक इथं पुन्हा कंस इथं राहणार आहे आणि म्हणूनच याची व्हॅल्यू पुढे असं येणार आहे VC² इज इक्वल टू, म्हणजेच इथं जे इथं निघून गेलेल्या पॉईंट नंतर शिल्लक काय राहतं, कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R + H, म्हणजे कॅपिटल R + H, कारण आता एक R + H इथं त्याच्यासोबत निघून गेलेला आहे, म्हणजे ही व्हॅल्यू तयार होते. आता यानंतर हे जे इक्वेशन तयार होतं याचाच आपल्याला आता हे VC² आहे, म्हणजे आपण पुन्हा याचं काय करावं लागेल, आपल्याला वर्गमूळ काढावं लागेल आणि हे काढत असताना आपल्याला इथं याचं सूत्र तयार होईल VC इज इक्वल टू, आता आपण हाच फक्त काय करूया, याचं वर्गमूळ काढूया. आता याचं वर्गमूळ काढायचं असेल तर आपल्याला याला वर्गमूळ चिन्हात घालावं लागेल, कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R + H, म्हणजे हे सूत्र तयार होईल. म्हणजे हे सूत्र जे आहे, विशिष्ट वेग जो आहे VC, हे या उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो, उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो, तर उपग्रह कक्षेची भूपृष्ठापासूनची उंची वाढत जाते तसा त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेत असलेला वेग कमी होत जातो आणि भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षाची उंची किती आहे त्यानुसार सर्वसाधारणपणे कक्षांचे वर्गीकरण केले जाते. या पद्धतीने इथं हे विशिष्ट वेग जो आहे, भ्रमण कक्षेतील कृत्रिम उपग्रहांचा विशिष्ट वेग जो आहे त्याचं सूत्र हे आपल्याला मिळत असतं. आता याच्यानंतर आपण भूपृष्ठापासून काही उपग्रह उच्च कक्षेमध्ये असतात, काही उपग्रह हे मध्यम कक्षेमध्ये असतात आणि काही उपग्रह हे निम्न कक्षेमध्ये असतात. त्याविषयी आता आपण अधिक माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पृथ्वीच्या भोवताली फिरणारे जे कृत्रिम उपग्रह आहेत ते उपग्रहांच्या ज्या भ्रमणकक्षा आहेत त्या भ्रमणकक्षांमधील ज्या कक्षा अतिशय उंच आहेत आणि म्हणजेच आपण त्यांना उच्च कक्षा म्हणतो, त्यानंतर काही मध्यम कक्षेमध्ये काही उपग्रह फिरत असतात आणि त्यानंतर काही निम्न कक्षेमध्ये म्हणजे अतिशय कमी एवढ्या छोट्याशा कक्षेमध्ये काही उपग्रह फिरत असतात. याविषयी आता आपण इथं अधिक माहिती घेणार आहोत. आपण जर पाहिलं तर उच्च कक्षा ज्या आहेत म्हणजे त्याला आपण हाय अर्थ ऑर्बिट्स म्हणतो, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ज्यांची उंची ही जवळजवळ आपण म्हणूया की 35,000, आपण पाहिलं तर भूपृष्ठापासूनची उंची जर 35,780 किलोमीटर पेक्षा ज्यांची उंची जास्त आहे, म्हणजे आपण हा पृथ्वीचा पृष्ठभाग घेतला आपण तर पृथ्वीच्या या पृष्ठभागापासून ज्यांची उंची ही 35,000 किलोमीटर 35,780 किलोमीटर पेक्षा जर उंच ह्या ऑर्बिटमध्ये काही जर उपग्रह लॉन्च होत असतील म्हणजे प्रक्षेपकाद्वारे काही उपग्रह जर फिरत असतील तर त्याला आपण उच्च कक्षा असे म्हणणार. आता हे उच्च कक्षेची रेंज जी आहे ती 35,780 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरती जे उपग्रह फिरत असतात त्यांना आपण उच्च कक्षा असं म्हणतो. म्हणूनच ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्ठापासूनची उंची ही 35,780 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षाही जास्त, या पद्धतीनं त्या कक्षांना आपण उच्च कक्षा म्हणणार आहे. आपण जर बघितलं तर भूपृष्ठापासूनच 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असलेल्या उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला जवळजवळ 24 तास लागतात. म्हणजे जर आपण पाहिलं तर हे उपग्रह जेव्हा 35,780 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरती जेव्हा ते परिभ्रमण करत असतात तेव्हा त्याला एक परिभ्रमण पूर्ण करायला 24 तास वेळ लागतो. याचा जर आपण अंदाज घेतला तर पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला 24 तास लागतात. म्हणजे आपण बघतो की आपण बघतो की दिवस आणि रात्र जे होतात म्हणजे एक पूर्ण दिवस आणि एक रात्र आपण म्हणतो की 24 तासाचे, तर हे पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला एक दिवस म्हणजे 24 तास लागतो. तर या उपग्रहाची कक्षा जर विषुववृत्ताला समांतर असेल
म्हणजे जर उपग्रहाची कक्षा जर विषुववृत्ताला समांतर असेल तर पृथ्वीला स्वतःभोवती एक परिवलन करण्यास लागणारा कालावधी व उपग्रहाला पृथ्वीभोवती परिभ्रमण करण्यास लागणारा कालावधी एकच असल्याने पृथ्वीच्या सापेक्ष हा उपग्रह अवकाशात जणू काही स्थिर आहे आणि असा भास होतो। आणि एकाच गतीने समांतर चालत असलेल्या या वाहनातील प्रवाशांना शेजारील वाहन स्थिर असल्याचा भास होतो, तसेच इथे घडते। आणि म्हणून या अशा उपग्रहांना आपण भूस्थिर उपग्रह असे म्हणतो किंवा यालाच आपण म्हणतो जिओसिंक्रोनस सॅटेलाइट। असे उपग्रह भूस्थिर असल्याने पृथ्वीच्या एकाच भागाचे सतत निरीक्षण करू शकतात आणि म्हणूनच ह्या भ्रमणकक्षेमध्ये म्हणजे जे उच्च भ्रमणकक्षेमध्ये फिरणारे जे सॅटेलाइट्स असतात म्हणजे उपग्रह असतात ते नेमकं काय काम करतात तर विद्यार्थी मित्रांनो ह्यांचं कार्य असं आहे हवामानशास्त्र, दूरध्वनी, दूरचित्रवाणी, आकाशवाणी यांच्या संदेशवहनामध्येही यांचा उपयोग होतो। म्हणजे आपण जर पाहिलं आता आपल्याला जसं लक्षात आलं की ह्या पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला पण 24 तास लागतात आणि जर आपण पाहिलं तर ह्या उच्च कक्षेमध्ये एखाद्या उपग्रहाला म्हणजे एखाद्या सॅटेलाइटला इथं आपल्याला हे एवढ्या कक्षेमध्ये त्याचं एक परिवलन पूर्ण करायला सुद्धा 24 तास लागतात। मग याचाच अर्थ आहे की पृथ्वीचं स्वतःभोवतीचं फिरणं आणि या उपग्रहाचं या कक्षेमध्ये फिरणं या दोन्हीचा कालावधी जर एकच असेल तर आपण असं म्हणतो की ह्या दोघांचंही एक प्रकारे हा जो वेग आहे तो समान आहे आणि त्यामुळं असं आपण म्हणतो की हा जो उपग्रह आहे 35,780 किलोमीटरवरच्या ह्याच्यापेक्षाही उंच ठिकाणावरती ठेवलेला जो उपग्रह आहे तो उपग्रह हा भूस्थिर आहे आणि भूस्थिर असल्यामुळं इथं त्या उपग्रहाचा उपयोग हा हवामानशास्त्र, दूरध्वनी, दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी यांच्यामध्ये संदेशवहनासाठी याचा उपयोग केला जातो। आता यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे मध्यम कक्षा। मध्यम कक्षेमध्ये भूपृष्ठापासूनची उंची ही 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर वरती असणार आहे। म्हणजे जर आपण पाहिलं की मध्यम कक्षा ही भूपृष्ठापासून थोडंसं अंतरावरती म्हणजे कुठं जवळजवळ 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर एवढ्या अंतरावरती ही मध्यम कक्षा असणार आहे। म्हणजे या ठिकाणाहून ही कक्षा फिरत असणार आहे। म्हणजे पृथ्वीपासून हे जेवढं उच्च कक्षा होती त्याच्यापेक्षा पृथ्वीपासून थोडंसं 2000 किलोमीटर अंतरावर असणारी ही मध्यम कक्षा असेल। त्या मध्यम कक्षेमध्ये आपण जर पाहिलं तर मध्यम कक्षेचा विचार केला तर ज्या भ्रमणकक्षांची उंची ही भूपृष्ठापासून 2000 किलोमीटर तर 35,780 किलोमीटरच्या दरम्यान असते अशा कक्षांना आपण भ्रमणकक्षा म्हणतो, मध्यम कक्षा असे म्हणतो। तर ह्या भूस्थिर उपग्रह हे विषुववृत्ताच्या अगदी वर परिभ्रमण करतात। म्हणजे असे मध्यम कक्षा जी आहे ती विषुववृत्तापासून थोडंसं वरती ह्या अंतरावरती परिभ्रमण करत असतात। म्हणजे उत्तर किंवा दक्षिण ध्रुवीय प्रदेशांचा अभ्यास करण्यासाठी ते फारसे उपयुक्त ठरत नाहीत आणि त्यासाठी मग ध्रुवीय प्रदेशावरून जाणाऱ्या लंबवर्तुळाकार मध्यम कक्षा वापरण्यात येतात। म्हणून या कक्षांना ध्रुवीय कक्षा असे म्हणतात। म्हणजे इथं हे जे परिवलन आहे ते ध्रुवीय कारण अक्षवृत्तावर उत्तर व दक्षिण ध्रुवापासून हे परिभ्रमण होतं म्हणून यांना ध्रुवीय कक्षा असे पण म्हणतात। या कक्षांमध्ये जवळजवळ ह्या उपग्रहांना फिरण्यासाठी 2 ते 24 तासामध्ये एक प्रदक्षिणा हे पूर्ण करतो आणि त्यामुळं हे उपग्रह भूपृष्ठापासून जवळपास 20,200 किलोमीटर उंचीवर वर्तुळाकार कक्षेतून परिभ्रमण करत असतात आणि म्हणून म्हणजे हे उपग्रह जे असतात ते पृथ्वीपासून 20,200 किलोमीटर एवढ्या अंतरावरती हे परिभ्रमण करत असतात, वर्तुळाकार कक्षेतून परिभ्रमण करत असतात आणि म्हणून हे दिशादर्शक उपग्रह आहेत। म्हणजे मध्यम कक्षेमध्ये फिरणारे जे उपग्रह असतात ते दिशादर्शक असतात
आणि शिवाय यांचा उपयोग हा दिशादर्शक म्हणून त्या कक्षेमध्ये केला जातो। म्हणजे आपण जर पाहिलं तर जसं वरच्या कक्षेतल्या उपग्रहांचा उपयोग हा हवामानशास्त्रामध्ये होतो, शिवाय दूरचित्रवाणी, दूरध्वनी, त्यानंतर आकाशवाणीमध्ये होतो, तर मध्यम कक्षेतल्या उपग्रहांचा उपयोग हा मध्यम कक्षेतील उपग्रहांचा उपयोग हा दिशादर्शक म्हणून होतो। आणि त्यानंतर निम्न कक्षा जर पाहिला तर निम्न कक्षा म्हणजे अगदी पृथ्वीच्या जवळून असणार आहे की याच्यामध्ये भूपृष्ठाची उंची निम्न कक्षेमध्ये पाहिलं तर पृष्ठापासूनची उंची ही फक्त 180 किलोमीटरवर, 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर, म्हणजे फक्त इथून 180 किलोमीटर ते 2000 या कक्षेमध्ये इथं फिरणारा म्हणजे जो उपग्रह आहे तो निम्न कक्षेमध्ये येईल। या निम्न कक्षेमध्ये या कक्षांना म्हणजे ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्ठाची उंची ही 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर असते अशा कक्षांना निम्न कक्षा म्हणतात। याचा उपयोग प्रयोगासाठी शिवाय हवामानाचा अभ्यास करण्यासाठी या उपग्रह निम्न कक्षांमध्ये भ्रमण करतात। त्यांच्या कक्षांच्या उंचीनुसार जवळपास 90 मिनिटात त्यांचे एक परिभ्रमण पूर्ण होते। म्हणजे यांचं परिभ्रमण फक्त 90 मिनिटांमध्ये पूर्ण होते। 90 मिनिटं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो फक्त 1.5 तासामध्ये हे एक परिभ्रमणाचं पूर्ण होतं। आणि म्हणून याचा उपयोग कुठे केला जातो तर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक शिवाय हबल दुर्बीण हे सुद्धा याच प्रकारच्या कक्षामध्ये परिभ्रमण करतात। म्हणजे निम्न कक्षेमध्ये हे इंटरनॅशनल अवकाश स्थानक, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक तसेच हबल दुर्बीण या कक्षांमध्ये हे परिभ्रमण करत असतात। आणि त्यामुळे या कक्षेमध्ये हे परिभ्रमण करत असल्यामुळे याचा उपयोग हा हबल दुर्बीण आणि आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक म्हणून ह्या निम्न कक्षेचा उपयोग होतो। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की प्रत्येक परिभ्रमण कक्षेचे त्याच्या कार्यानुसार त्याची परिभ्रमण कक्षा आणि त्याचे कार्य हे वेगवेगळे आहे। आता आपण इथं थांबूया।